नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. सध्या आहे ना मराठीमध्ये सुद्धा रॅप सॉंगचा ट्रेंड आलाय आणि त्या रॅप सॉंगसाठी एक नवीन रॅप सॉंग येते. ते आता तुम्हीच ऐका देवांशीकडून. हाय देवांशी, कशी आहेस? हाय हाय नमस्कार. माझं नाव देवांशी पवार आणि मी खूपच छान आहे. आणि पहिल्यांदा तर मराठी वाहिनीवर मला बोलवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि खूप छान वाटतंय इथे बसून. तराना ट्रॅप हे रॅप सॉंग येते, तर त्या बाबतीत काय बोलशील? सो तराना ट्रॅप हे माझं गाणं रिलीज झालेलं आहे ऑलरेडी आणि त्याला एका दिवसात 100K व्ह्यूज क्रॉस झालेले आहेत ऑन सप्तसूर म्युझिक्स युट्यूब चॅनल. तर तुम्ही सगळ्यांनी पण जाऊन बघा आणि कसं वाटेल ते प्रतिक्रिया आम्हाला कळवा. ओव्हरऑल तू रॅप सॉंग करायचं हे कधी ठरवलंस? तर मी कविता करायचे लहानपणीपासनं. आणि जेव्हा गली बॉय हा चित्रपट जेव्हा आला आणि त्याच्या आधी एमिवे आणि रफ्तार यांचे सगळ्यांचे बॅटल्स चालू असायचे, तर ते जेव्हा माझ्या युट्यूब फीडवरती यायला लागलं, शाळेत होते मी तेव्हा, तर तेव्हा मग कवितेचा रॅप झाला आणि मग मी रॅप करायला लागले. अच्छा. आणि ह्या रॅप सॉंग बद्दल काय बोलशील? तुझा फर्स्ट डेब्यू आहे असं तू म्हणालीस, तर तू किती एक्साइटेड आहेस? खूप एक्साइटेड आहे आणि खूप खुश आहे की माझा डेब्यू सप्तसूरच्या चॅनलवरती झालेला आहे. इतक्या मोठ्या चॅनलवरती माझ्यासारख्या इमर्जिंग आर्टिस्टचा डेब्यू झालेला आहे, त्यासाठी मी फार खुश आहे. आणि तराना ट्रॅपचे काही लिरिक्स 2-3 वर्षापूर्वी लिहिलेले आहेत मी, आणि त्यातले मग काही लिरिक्स आता रिसेंट रेलेव्हंट विषयांवरती लिहिलेले आहेत. तर त्या दोन्हीचा मिलाप करून आणि मी 10 वर्ष कथ्थकचं शिक्षण घेतलंय. सो मग त्यातला जे तराणा हा शब्द आहे, तराणा इज अ क्लासिकल बंदिश इन कथ्थक. तर माझ्या ज्या गुरु आहेत, गुरुवर्या रुपाली देसाई, त्या मला म्हणजे माझं दोन्ही पर्सनॅलिटी मिक्स करून हे गाणं बनलेलं आहे असं मी म्हणेन. तर त्या मला शिकवायच्या जेव्हा कथ्थक, तेव्हा हे तराणा ही बंदिश मी शिकले होते आणि तेव्हाच हे लिरिक्स पण मी लिहिले होते. अच्छा. मग ते मला अचानक असं वाटलं की पण दोन्ही मिक्स करू शकतो. आणि जेव्हा मी साईनाथ सरांना, सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ सरांना जेव्हा भेटले, ते पण मला तेच म्हणाले काहीतरी रेलेव्हंट विषयावरती आपण करूया. सो मग ते दोन्हीचा मिलाप करून हे गाणं जन्माला आलं असं म्हणता येईल. ओके, मी पाहिला व्हिडिओ, त्यामध्ये सुद्धा भरतनाट्यम, कथ्थक याचा मिश्रण आहे, ते तूच केलंयस ना? हो हो, म्हणजे जे आम्ही क्लासिकल परफॉर्मन्स केलंय ती माझी मैत्रीणच आहे सान्वी. तिने पण फार सुंदर, म्हणजे तिने पूर्ण 8 ते 10 तास तिने चप्पल घातली नव्हती कारण पायात घुंगरू होते. सो तो डान्स तिने केलेला आहे व्हिडिओमध्ये. आणि ती जी मांडणी आहे, म्हणजे कॉम्पोजिशन आहे, ते पूर्ण माझं आहे, म्हणजे दोन्हीचा मिलाप. त्यानंतर जी बीट प्रोड्यूस केली आहे ती माझाच एक मित्र आहे TJ बीट्स म्हणून, त्याने केलेलं आहे. आणि मिक्स मास्टरिंग गाण्याचं TNS म्हणून एक, ज्याने जे गेम्स आपण बघतो फ्री फायर, पबजी, ह्याचे जे टायटल ट्रॅक्स आहेत ते TNS मिक्स मास्टर करतो. सो त्यांनी ह्या गाण्याचं मिक्स मास्टरिंग केलेलं आहे. ओके. आणि ह्या गाण्यासाठी तुला असं का वाटलं की आपण करावं आणि एवढ्या मोठ्या ग्रँड लॉन्च मध्ये सुद्धा उतरावं? सो मुळात जेव्हा लिरिक्स लिहित होते, मी एक रॅन्डम दिवशी कॉलेजमध्ये बसले आणि लेक्चर सुरू आहे आणि मी लिरिक्स लिहिते, असं चालू होतं माझं नेहमीप्रमाणे. आणि तेव्हा काहीच आयडिया नाही की असं एक दिवस येणार आहे की जेव्हा एवढ्या मोठ्या चॅनलवरती माझा रॅप दिसणार आहे, असं काही आयडिया नव्हती. मी सप्तसूर सोबत देवा नवसाला पाव ह्या गाण्यामध्ये असिस्टंट डिरेक्शन केलं होतं. आणि त्या मीटिंगमध्ये मी सरांना असं 15 सेकंडची माझी रील दाखवली की हे बघा सर, मी रॅप पण करते. आणि त्या दिवसानंतर म्हणजे सर म्हणाले की नाही, आपण पण करूया, आपण सोबत काहीतरी करूया, आपण हा तुझा रॅप आपण टाकूया. आणि तेव्हा पण इट वॉज अनबिलिव्हेबल म्हणजे माझ्यासाठी की अरे, एवढं मोठं चॅनल, मला माझं डेब्यू, आणि असं पण नाही की माझी गाणी आलेली आहेत अगोदर, लोकांनी बघितले आणि मग मला, कारण त्यांच्या चॅनलवरती सगळे मोठे आर्टिस्ट आहेत, जर तुम्ही नीट बघितलं तर सगळे मोठे सिंगर्स, फेमस सिंगर्स आहेत. सो त्या लीग मध्ये माझी एंट्री, हे दॅट वॉज रिअली अनप्लॅन्ड अँड व्हेरी स्पॉन्टेनियस. पण त्यासाठी सप्तसूरला थँक्यू, कारण त्यांनी मला, म्हणजे माझ्यासारख्या कलाकाराला वाव दिला आणि ते प्लॅटफॉर्म दिला जिथे मी टाकू शकते हे गाणं. सो तेच. तू म्हणालीस की तू कविता सुद्धा केलेल्या आहेस. तुझी आवडती कविता कुठे, तू लिहिलेली अशी तुला आठवते आता? आवडती म्हणजे तसं मी लॉकडाऊन मध्ये फार कविता केलेल्या, ओव्हरऑल जे काही जगभरात सुरू होतं त्याच्यावरती. आणि पहिली कविता माझ्यासाठी फार स्पेशल आहे, कारण ती म्हणजे दुसरीत असताना मी ती कविता केली होती पावसावरती. आणि ते एकदम निरागस इनोसंट देवांशीनी ती पाऊस आला पाऊस आला असं काहीतरी, विजा चमकल्या, असं काहीतरी केलं होतं मी 4 लाईनींचं असं. तर तेच माझ्यासाठी फार स्पेशल आहे असं मी म्हणेन. आणि ऑफकोर्स आपला तराना ट्रॅप आता, कारण असा डेब्यू कोणाचाच नाही झालेला आहे. जर तुम्ही अंडरग्राऊंड रॅप सिस्टम मध्ये बघितलं किंवा तुम्ही मेनस्ट्रीम जरी आर्टिस्ट बघितले, त्यांची पहिली गाणी म्हणजे अशी फोनवर रेकॉर्ड केलेली असतात आणि ते आपल्या युट्यूब चॅनलवर टाकतात. सो असं डेब्यू कोणाचंच झालं नाही, त्याच्यामुळे दिस इज स्टील अ ड्रीम फॉर मी, ड्रीम कम ट्रू फॉर मी. सो दॅट्स वाय तराना ट्रॅप तर खूपच आवडीचं आहे. तराना ट्रॅप मधलं एखादी लाईन जी तुला आवडते आणि तू सारखी गुणगुणते? तर
एक तर त्याचा जो हुक आहे, नादिर दिरता नीता दारे तुम, तो मला वाटलं होतं की ते मे बी एवढं रेझोनेट नाही करणार लोकांसोबत किंवा पण जे नॉन सिंगर्स माझे फ्रेंड्स आहेत किंवा माझ्या माझ्या बाजूला राहणारा एक 2 वर्षाचा मुलगा आहे, तोही ते गातो म्हणजे. तर ते तर माझ्या फार आवडीचे झालेले. ते लोकांच्या डोक्यात बसलेले आता की काहीतरी ट्रेंडिंग आहे, कॅची आहे असं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यातली एक अशी लाईन आहे की आणि पॉलिटिक्स तर ह्यांच्या चालतं घरात, नवरा कोण आणि निघते कोणाची वरात, मज्जा मारतो एक आणि आपली हसतो दुसरा. तर हे सगळे खूप म्हणजे मला असं वाटतं खूप रिलेटेबल गोष्टी आहेत. हे तू ह्या लाईन्सला तू इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये घे किंवा तू इंटरनॅशनल कॉन्टेक्स्ट मध्ये घे, तू पॉलिटिक्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये घे किंवा तू डेली लाईफच्या कॉन्टेक्स्ट मध्ये घे. दिस इज व्हेरी रिलेटेबल एव्हरीवेअर. मला असं वाटतं की ते खूप रेलिव्हंट आहे ओव्हरऑल. घरातल्यांची काय रिएक्शन होती की तुझा एवढा मोठा डेब्यू होतोय आणि एक फॅमिली सपोर्ट असतो तो मिळतोय का? मी फार ग्रेटफुल आहे की माझ्या फॅमिलीनी डे वन पासून मला सपोर्ट केलेलं आहे. म्हणजे असं कधीच नाही की आर्ट करू नकोस किंवा या सगळ्या गोष्टी नाही करत, असं कधीच नाहीये. माझी आई तर अक्षरशः डोळ्यात पाणी म्हणजे तिच्या जेव्हा व्हिडिओ आला आणि ती बघते की तिला अजूनही प्रोसेस नाही होतात गोष्टी की हे सगळं घडतंय. आणि आय एम स्टील 19 इयर्स ओल्ड, म्हणजे मी आता कॉलेजमध्ये आहे. तर इतक्या यंग वयात आपली मुलगी काहीतरी करतेय ह्याच्यासाठी तर सगळेच फार खुश आहेत. सो एव्हरीबडी इज हॅपी. ओके. जाता जाता एकच विचारेन की तराना ट्रॅपसाठी जर एक शब्द बोलायचा असेल तर काय बोलशील? मला असं वाटतं की इट्स इट्स एक शब्दात मुळात समराईज करणं फार कठीण आहे, पण काहीतरी भन्नाट मी केलंय असं मी म्हणेन. कारण त्यात आपल्या इंडियन कल्चर बद्दल पण आहे. इंडियन इंडियन म्हणजे माझ्या दोन्ही साईड्स आणि इंडियाच्या दोन्ही साईड्सला म्हणजे एक वेस्टर्न अर्बन साईड आणि एक क्लासिकल साईड, ह्या दोन्हीचा मिलाप आहे. तर ते काहीतरी भन्नाट आहे असं मी म्हणेन. चालेल. थँक्यू सो मच. जाता आता प्रेक्षकांना काय सांगशील? जाऊन लवकरात लवकर बघा तराना ट्रॅप हे गाणं. आणि ते गाणं कोणीही ऐकू शकतो, कुठल्याही एज ग्रुप मधली लोक ते गाणं बघू शकतात. सो सगळ्यांनी ते स्ट्रीम करा आणि सप्तसुरी म्युझिकच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि ह्या गाण्यांसाठी परत ट्यून्ड इन राहा असंच म्हणेन. थँक्यू सो मच.